ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे प्रियाने जनता चाळीमध्ये अर्जुनला अडवण्यासाठी गुंड पाठवलेले असतात. अर्जुन जनता चाळीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती लोक अर्जुनला मारत असतात आणि मधुभाऊ पण या सगळ्यामध्ये अर्जुनच्या विरुद्ध असतात आणि अर्जुनला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतात. पण अर्जुन या सगळ्यांचा खंबीरपणे विरोध करत असतो. प्रियाची गुंड त्याला बेदम मारत असतात, पण अर्जुन त्याचा मार खायला आलेला नसतो. अर्जुन पण त्यांना बेदम मारत असतो, पण पुढे जाऊन अर्जुनवरच ते गुंड हवी होतात आणि सगळे गुंड अर्जुनवर तुटून पडतात आणि अर्जुनला बेदम मारतं आणि अर्जुन ह्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये खूप मार खात असतो. सायलीला हे सगळं बघवत नाही. ती मधुभाऊना सांगते की कोर्टामध्ये आणि कोर्टाच्या बाहेर आपल्या खंबीरपणे आपल्या पाठी राहिलेत म्हणून यांना आपण मदत करायला हवी. पण मधुभाऊ या सगळ्यामध्ये सायलीला सोडायला तयार नसतात आणि तेवढ्यात अर्जुनचा तोल जातो आणि अर्जुन खाली पडतो आणि अर्जुनला सगळे बेदम मारायला लागतात. शेवटी सायली अर्जुनला वाचवते आणि ती त्या गुंडाच्या मधून अर्जुनला बाहेर काढते आणि त्याला घरी पाठवते. इकडे घरी गेल्यानंतर अर्जुन सायली हाक मारतो आणि कल्पनाला काय समजत नाही की अर्जुन असा का करतो. अर्जुन पूर्णपणे डाऊन झालेला असतो आणि तो फक्त सायली असं म्हणत असतो. इकडे सगळेजण बोलतात की सायलीला आता परत तिथे यायला पाहिजे. तेव्हा इथे अस्मिता आणि प्रिया होते. सायली तर आमच्या पाचवीला पुरलेली आहे, ती काय आमचा काय पिछा सोडत नाही. इकडे कल्पना विमलला सांगते सायलीला सांग सायली तू अर्जुनसाठी घरी ये. सायली घरीच यायला निघत असते तेवढ्यात तिला विमलचा कॉल येतो आणि ती विमल रडायला लागते आणि ती बोलते अर्जुनची तब्येत बरी नाही. विमल बोलते की तुम्ही कुठे पण असाल तिकडे घरी या, कारण की अर्जुनची तब्येत खराब आहे. तेव्हा सायली विमलला बोलते तू काळजी करू नको, मी लवकर तिकडे येते. इकडे अस्मिता ठरवते की ती त्या प्रियाला बोलवलं पाहिजे. तोपर्यंत ते सायली सुभेदारांच्या घरात आलेली असते. सायली येते आणि अर्जुनच्या बाजूला येऊन बसते आणि तिला रडू येतं. इथे सायली बाजूला येऊन बसते तेव्हा अर्जुनला जाग येते आणि प्रतापला समजते की अर्जुन आता सायलीशिवाय जगू शकत नाही. आणि शेवटी कल्पना बोलते की अर्जुनला बरं होत नाही तोपर्यंत सायली तू कुठे जायचं नाही आणि फायनली कल्पनेने सायलीचा स्वीकार केलेला असतो.